तर माझा नवरा मला बोलत होता की रोज तू डाळ भात चपाती भाजी तेच तेच बनवतेस आणि ते नको वाटतंय खायला, चल बाहेर जाऊन काहीतरी चांगलं खाऊया. सो मग मी म्हटलं की चल जाऊ दे, तुला आज मी काहीतरी थोडंसं वेगळं बनवते, कारण बाहेर पण एवढा हायजीन नसतो जेवण. आजकाल तुम्ही बघू शकता ऑनलाईन आपण जे रेडीमेड जेवण ऑर्डर करतो त्यामध्ये झुरळ, उंदरांचे शेपटी, पालीच्या शेपटी, किंवा बाहेर पण जेवायला गेलो तर तिकडे केस असतात आतमध्ये, म्हणजे किती ते हायजीनचा प्रॉब्लेम असतो. सो म्हणून म्हटलं की तुला काय खायचं आहे सांग, मग मी घरीच बनवते. तर जे काही मनामध्ये विचार करत होती की हे बनवायचं म्हणून, सो त्यासाठी मी पनीर, चीज, दही, स्वीटकॉर्न असं काही ऑर्डर केलं आणि ते 10 मिनटामधूनच आलं इन्स्टामार्टमधून. मग नंतरनं त्यासाठी अगोदर पीठ मळून घेतलं गव्हाचं, मीठ आणि 1 चमचा आपला देशी तूप टाकून थोडंसं पाणी टाकून असं थोडंसं पीठ मळून अगोदरच घेतलं, कारण ते सॉफ्ट होईल म्हणून. आणि हे जे पीठ आहे हे खपली गव्हाचं आहे, त्यामुळे याचा कलर पण थोडासा लालसर येतो आहे. आणि ह्याला अगोदरच चांगलं मळून ठेवलं तर ते नंतर चांगलं एकजीव होतो आणि लाटताना जास्त तुटत नाही, कारण खपली गव्हाचा हाच एक इश्यू असतो की तो लाटताना साईडनी काठ त्याचे तुटतात, पण खाण्यासाठी खपली गहू खूप हेल्दी असतात. अच्छा, तर इकडे माझं आता मळून झालेलं आहे पीठ. तर दुसरीकडे मी तयारी करते आहे. हां, मी काय बनवणार आहे ते सिक्रेट आहे थोडंसं, कारण मी पण हे पहिल्यांदाच बनवते, कारण चुकलं फसकलं वगैरे तर काही इश्यू नको व्हायला. सो तुम्ही बघत राहा मी काय बनवणार आहे. सो त्यासाठी मी अगोदर पनीर जे आहे ते स्वच्छ धुतलं आणि त्याला असे पीसेसमध्ये कापून घेतलं. आणि दुसरं म्हणजे बटाट्याची साल काढली, बटाटे पण अशा साईजमध्ये कापले. 1 शिमला मिर्च होती घरामध्ये, तिला पण स्वच्छ धुवून अशा उभ्या आकारामध्ये बारीक बारीक पातळ असं कापून घेतलं. आणि 1 कांदा पण बारीक कापला. यामध्ये अद्रक आणि लसणाची थोडीशी पेस्ट पण लागेल. तर विचार करत होती जरा मी जे पण बनवते थोडंसं जबरदस्तच असलं पाहिजे, आणि हे पण अक्षयसाठी थोडंसं सरप्राईज होतं, त्यालाही आयडिया नव्हती की मी काय बनवणार आहे. अच्छा, तर इकडे मी आता गॅस चालू केला, त्यावरती एक पॅन ठेवलं, त्यामध्ये तेल टाकले 3 चमचे अंदाजे, आणि जे बटाटे आणि पनीर कापून ठेवलेलं ते यामध्ये चांगलं असं लालसर होईपर्यंत फ्राय करून घेतले. आणि हे आता मी एका बाउलमध्ये काढून घेते. आणि बाहेरून असाच आवाज येत होता, भूक लागली पुद्या, भूक लागली. मला तो प्रेमाने पुद्या म्हणतो बरं का, माझं नाव पिया आहे, प्रिया, पण तो मला पुद्या म्हणतो. तर मी म्हटलं वेळ घे थोडासा, झालं बनत आलं आहे, देते तुला बनवून काहीतरी खायला. सो नंतर त्याच फ्राय केलेल्या पॅनमध्ये मी कॅप्सिकम कापलेली ती, आणि सोबतच त्यात स्वीटकॉर्न टाकले थोडेसे आणि ते पण भाजायला ठेवले तिकडे. आणि एका बाउलमध्ये कापलेले पनीर परत थोडेसे त्यातले ठेवले होते ते घेतले आणि दही त्यामध्ये मिक्स केली. आणि नंतर त्यात एक मॅजिक मसाला पॅकेट पूर्ण टाकला, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, हे सर्व घालून पूर्ण हे एकत्र करून घेतलं. आणि याला पण मी जी पॅनमध्ये जे कॅप्सिकम वगैरे भाजायला ठेवलेलं शिमला मिर्च, त्याच्यामध्ये हे पूर्ण सारण जे आहे पूर्ण आतमध्ये टाकलं आणि ह्याला पण चांगलं असं भाजून घेतलं, परतवलं. आणि खरोखर बनवताना सुगंध खूप छान येत होता, अगदी अप्रतिम म्हणा. आणि याला पूर्ण खालीवर करून असं भाजून घेतलं 2 ते 3 मिनिट छान. आणि मग तो जो दह्याचा ओलसरपणा, पानसटपणा होता तो जरा कमी झाला. आणि हे पूर्ण मी असं काढून घेतले परत एका बाउलमध्ये. आणि जे पीठ मळून ठेवलं होतं ते असं छान मऊ झालेलं, त्याला परत थोडंसं तेल लावून त्याचे गोळे करून घेतले. तर या पिठामध्ये मी 4 गोळे केली आणि एकसारखे तर एक लाटून घेतला. आणि आपल्या नेहमीप्रमाणे जसं आपण चपातीला लाटतो त्याप्रमाणे आतमध्ये तेल वगैरे म्हणजेच घडा घालून आणि असे एक करून चपात्या लाटून घेतल्या तव्यामध्येच. मग परत याला काय केलं की चला आता मी सांगते, मला खरंच माहीत नव्हतं की मी हे असं काहीतरी बनवणार आहे म्हणून. पॅनमध्येच चपाती दोन्ही साईडला भाजून झाली की त्यामध्ये एक चीजचा स्लाइस ठेवला, जेणेकरून ती चीज त्यामध्ये थोडीशी वितळवावी म्हणून 1-2 मिनटासाठी. नंतर ती खाली काढून जशी ती वितळायला येते तेव्हाच त्याच्यावरती जे स्टफिंग मी बनवलं होतं पनीर वगैरे ते पूर्ण यामध्ये टाकलं. आणि नंतर त्यावरती टोमॅटो केचप, कच्चा कांदा जो मी ठेवलेला तसाच एक साईडला तो, आणि जे पनीर फ्राय केले होते ते, आणि बटाट्याचे काप
असं हे पनीर रोल तयार केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक कमेंट करायला विसरू